अहो आलात तुम्ही, या बसा लगेच जेवायला, वाढते मी. आज की नाही मी तुमच्या आवडीचं जेवण केलं आहे. तुम्हाला आवडते ना, अगदी तशीच बटाट्याची भाजी सुद्धा केली आहे. अरे वा. श्रीखंड सुद्धा आणलंय मी. श्रीखंड? अहो थोडंसंच आणलंय, एवढे काही पैसे नाही खर्च केले मी. लगेच श्रीखंड. थांबा थांबा थांबा, आता काय? पुरणपोळी सुद्धा आहे. आणि हो, जेवल्यानंतर ताक सुद्धा आहे बरं का. मला सांग, तुला काय हवंय का? मला काही नाही. घ्या. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला काही हवं असेल तेव्हाच मी तुमच्या आवडीचं जेवण करते. बरं ठीक आहे. नाही नाही म्हणजे अगदीच काही नकोय असं नाही. अहो ऐका ना, मी काय म्हणतेय, काय? इथे समोरच एक मोठी शाळा झाली आहे. आपण आपल्या ऋषीला त्या शाळेत घालूया का? म्हणजे कसं त्याचं भविष्य सुखकर होईल. हां, आताची काय शाळा वाईट आहे का? नाही, पण चांगलं तरी काय म्हणा त्या शाळेत. काय? अरे शिक्षण. शिक्षण? अहो शिक्षणच. सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही श्रीखंड घ्या ना. कसं झालंय? हां, अहो मी काय म्हणते, आपण घालूया ना ऋषीला त्या शाळेत. म्हणजे कसं आपल्याला काळजी करायची काही गरज नाही आहे. तो शाळेत बसने येणार आणि बसने जाणार. भाजी दे. हो, लगेच लगेच येते. हे घ्या. आणि इंग्लिशही छान बोलायला शिकेल होतो. पोळी दे. हो, पोळी. हां, किती देऊ? हे घ्या. आणि कसं मोठ्या कॉलेजात तो फॉरेनला सुद्धा जाईल. पाणी दे. पाणी? हां हां. तुमचं काय चाललंय हो? मी इथं महत्त्वाचं काहीतरी म्हणते आणि तुमचं काय मध्ये मध्ये? हे बघा, मी सांगते त्या शाळेत ऋषीला तुम्ही घालणार आहात की नाही? नाही. का? अगं त्या शाळेचं नाही शिक्षण परवडायचं आपल्याला. अहो हे नेहमीच झालंय. हे परवडणार नाही, ते परवडणार नाही. घ्या, तुम्ही सगळं खा. भस्म्या झालं या माणसाला. हे पुरणपोळी आणि हे श्रीखंड त्या बाजूच्या मंदिरात प्रसाद म्हणून वाटत होते ना, तिथून आणलंय. आणि ही भाजी काल रात्री बनवली होती आपण, तीच आज पुरवून पुरवून खातोय. काय झालंय हो तुम्हाला? असं का करताय तुम्ही? मला ना काही कळतच नाही. मेले माझी काही हौस मौस नाही, तर पोरांची पण काही करायची नाही का? माणसाला काही फरक पडतोय की नाही? तुमचं कसं झालंय ना, रोज उठायचं, खायचं प्यायचं, ऑफिसला जायचं आणि मान खाली घालून घरी यायचं, बस एवढंच येतंय तुम्हाला. अहो तुमच्या ऑफिसमधला तो पिऊन, तो सुद्धा श्रीमंत आहे आपल्यापेक्षा. आणि तुम्ही क्लर्क ना हो, तरी सुद्धा ही कालची भाजी खाताय. आपल्या घरात आहे ना, चोर जरी आले ना, तरी त्यांना प्रश्न पडेल आपल्या घराची अवस्था बघून, काय बाबा इथून चोरून न्यावं? नाही 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 नाही, उलट आपल्यालाच त्यांच्याकडून कर्ज घ्यावं लागेल. काय नशीब आहे माझं, फुटकं नशीब सगळं. पण तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुम्ही फक्त गिळायचे कामं करा. घ्या, हे पण खा, सगळं खा. आणि हो, जेवल्यानंतर भांडी घासून घ्या, माझ्या नावाने ठेवू नका. आणि ते ताक दिलं ना, ते पिऊन घ्या, म्हणजे माझं बोलणं जरा तरी पसनी पडेल.